परंतु मराठ्यांचं बारीक लक्ष आहे त्यावरती. त्याचं कारण पण सांगतो. कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा, असं एक तो त्या दिवशी म्हणला आहे. तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे की कुठं मेळावा आहे त्यांचा बीडला का कुठं, त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे. आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असंही मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मग कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा, कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठीसुद्धा लक्षात ठेवणार आहे. कोणचा ओबीसीचा नेता तिथं जातोय? आहेत ना आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, महानगरपालिका आहेत. कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे. परत मग आता हैदराबादचा JR काढला आहे, त्या JRच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटोळं व्हावं, मराठ्यांचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे. आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जातात याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे. कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो, आता जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे, तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो. मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असोत, याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसी नेते जर जाणार असले तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे. जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल, त्याचा अर्थ असा की त्याला वाटतंय मराठ्यांना आरक्षण मिळू नये, त्याच्यामुळं तो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलीबाबाच्या येवल्याच्या व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो. त्यामुळं बारीक लक्ष राहणार आहे. जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिटळ मराठे पाडणार. पाटीलला धमकीवाजा इशाराच म्हणायचं त्यांनी नाही दिला का? मग त्या येवल्यावाल्यानं नाही दिला का? मी आधी दिला का? तो म्हणला का नाही जे मराठा आरक्षणाला मराठ्याचे नेते साथ देते त्याला धडा शिकवा, अलीबाबा म्हणला येवल्याचा. मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष, आमचं बारीक लक्ष आहे. आणि कधीच मराठी विसरणार नाहीत. कारण आमचं JR मराठवाड्यासाठी काढला आहे, आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या. आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून, मग आम्ही लक्ष ठेवणारच ना. कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिटळ मराठ्यांचे लोक पाडणार, धडा शिकवणार त्याला. त्याचंच म्हणणं आहे, त्यांनीच घेतलाय. माझ्या म्हणण्याचा काय संबंध आहे? तेव्हाच म्हणतोय. असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे, मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी? मग त्याला कळत नाही का? अक्कल नाही का त्याला? काय शेण खातो देव अलीबाबा? त्याला कळत नाही का? तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो? तेव्हा म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठ्याचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा. मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जातात याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना. आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समित्या महानगरपालिका आहेत. जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार आहे. कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मेळावा आहे. तिथं जर ओबीसीचा नेता जातो म्हणजे बघा ना, बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठ्यांचे मतं लागतात निवडून आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात. म्हणजे काय आम्ही काय बोळ्यान दूध पितो का मराठी? बीड जिल्ह्यातले असो, मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो, म्हणजे तुम्ही इकडं विरोधात आमच्या जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडं तुम्ही सीटं पण देणार निवडून द्या म्हणून. त्यामुळं बघू ना त्या व्यासपीठावर कोण जातंय. आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सीटा मराठी पाडणार, 100% पाडणार. आणि महाराष्ट्रातला ओबीसी नेता कोण त्या व्यासपीठावर जातोय मग तो कोणत्या जातीचा आहे त्यांनी दिलेली सीटं, मग तो राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजप असो, शिवसेनेचे असो, त्यांनी दिलेली सीटं
आम्ही 100% पाडणार. तर आमच्या विरोधात जातो ना तो. जवळपास तो 50% कार्यक्रम हो अजितदादा पवार पुरस्कृत कार्यक्रम आहे, कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत. बघू आता कसं काय सीटं बी आमच्या विरोधात पाठवता का लोकाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला. कोण कोण लोक पाठवतोय, गावागावातले बी मराठी लक्ष ठेवणार आहेत. कोणत्या जाती धर्माचे लोक जाते, काय काय करते, कसं कसं करते. मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण गेलतं त्या नेत्याची शिरं पाडून टाकणार आम्ही. इकडं नाही जमत त्याला जायला येवल्यावाल्याला. धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे. ते लेकरू जालन्यात बसून मारायला लागले उपोषण करून. तिथं एसटीतलं आरक्षण द्या म्हणाल त्याला वेळ नाही. इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं, तिथं वेळ नाही त्याला. इकडं बरा जातो, फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी. बाकीच्याचं काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे. अजितदादा पुरस्कृत कसा हो? आणि मग सगळे त्याचेच लोक दाखवायला लागले त्या बोर्डावर. कुणाचे लोक आहेत, मराठी काय येडे आहेत का काय? त्याचेच नेतेच सगळे 50% तर आम्ही बघतो ना आता कोण कोण इथे जातात ना. ते म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा येवल्यावाला. आता त्याच्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही. आणि रामाना तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीटं द्या. मग आम्ही बी सांगून द्या ना आम्हाला. ज्या वेळेस आम्हाला आमचा JR काढला हैदराबादचा, आरक्षण मागत होतो त्यावेळेस येवल्यावाल्याने बीडला येवल्यावाल्याने मेळावा ठेवला. त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं. मग आज कसं काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो? उद्या बघतोच ना कोण कोण व्यासपीठावर आहे. बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो, परळी मतदारसंघातला कोणचा जातो ओबीसीचा नेता, कोण माजलगाव गेवराई मतदारसंघातला जातो, कोण आष्टीतला जातो, आष्टी पाटोद्यातला कोण ओबीसीत नेता जातो, मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कोण आहेत, महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठीच्या विरोधात कोण कोण उद्याच्या मेळाव्याला जातोय हे बघतो ना आम्ही पण. आणि मग तू आता त्या मेळाव्यावरच्या जातो ना मराठ्याला आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीचा, तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागायली आणि तो उभं केलेली सीटं बी कशी निवडून येतात बघतो आम्ही. गॅजेटचे सर्टिफिकेटचं काय झालं पुढे? तुम्ही अल्टिमेटम दिला होता 17 सप्टेंबरचा. होईल, सगळं होईल. मराठवाड्यातले मराठे आरक्षणात जाणार. थोडं धीर धरा, सगळंच बोलणार नाहीये मी. होणार आणि मराठे जाणार सुद्धा, आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार. सर्टिफिकेट निघालंय का एखादं? सगळं होईल, मी काही सांगत नाही. समाजाला मी आतापर्यंत दिलंय, पुढेही देणार आहे. सगळं होईल. दसरा मेळाव्याचं काय पडेल? शेतकरी खूप संकटात आहे, त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा. मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलंय की शेतकरी संकटात आहे, त्यांच्या मदतीला जा. जास्त काम तिकडं करायचंय. जी मदत करता येईल ती. आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या. आपल्याला मूठभर पायलीभर बाजरी ज्वारी देता आली तर त्याला द्या. त्याला तेलमीठ द्या, कपडे द्या, त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या. तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे 10-5 रुपयाचं ते द्या. कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आहे, आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची हे काय बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी संकटात आहे. ज्याला शक्य आहे ते दसरा मेळाव्याला येईल. यावेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकदीनं या. 2000 लोक असू, 1000 असू, नाही तर 500 असू, परंपरेप्रमाणे नारायणगडावरती दसरा मेळावा होणार. फक्त शेतकरी संकटात आहे, याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. शेतकरी अडचणीत नाही नाही रद्द होणार नाही, कारण ती परंपरा आहे. दसरा मेळावा रद्द होणार नाही, परंपरा आहे. परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही, कारण शेतकरी संकटात आहे. ज्यांना शक्य आहे ते येतील दर्शनासाठी, किंवा वर्षातून एकदा आपली गाठभेट होती दसरा मेळाव्यात. आपल्या एकमेकाला नवीन विचाराची देवाणघेवाण होती. नवीन पर्व सुरू होतं आहे आपलं. दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पुढची दिशा ठरवता येते. त्याच्यामुळं ज्यांना शक्य आहे ते येतील. ज्यांना शक्य नाही, शेतकरी संकटात आहे, ते येणार नाहीत. त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा, पण दसरा मेळावा होणार आहे. दुसरीकडे पण दसरा मेळावे होतात बऱ्याच ठिकाणी, मुंबईला असेल,
बीड जिल्ह्यात असेल मोठी गर्दी वगैरे ते सगळे प्रकार होतात त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांवर गोंधळ पडेल असं वाटतं तुम्हाला? नाही नाही शेतकरी ते काय त्याचं आपल्याला काय देणं घेणे कोण दसरा मेळा मोठा घेतो लहान घेतो आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो. आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणी ते संकटात आहे त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसऱ्याला नारायणगडावर येईल ज्याला शक्य नाही ते येणार नाहीत. शेतकरी प्रचंड संकटात आपण कुठंही करायचं त्यामुळे यावेळेस एवढं वर्ष जसं होईल तसं होईल शेतकरी छोटा मोठा. संघटित आहेत ना? आणि ते त्याचं प्रश्न नाही ते कोणाला घ्यायचं आणि कोणाला दसरा मेळावा घ्यायचा नाही घ्यायचा ते त्याचा प्रश्न नाही. आमचा असा छोटा मोठा होणार फक्त.